नमस्कार. तुम्हा सर्वांचे परत एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर चला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजही आपल्याला एक निफ्टीमध्ये डोजी कॅन्डल बनताना दिसली. आता एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला कुठं ट्रेड भेटू शकते? आपण एक सेल ऑफ मार्केट पाहिलं. आता आपण एका साइडवेज फेजमध्ये मार्केटच्या, तर इथून आपल्याला काय ट्रेड भेटू शकते? तर चला आपण छोट्या टाइम फ्रेमवर अनालिसिस करूया. सगळ्यात महत्त्वाचं, आपला जो काय इंट्राडेचा ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड आहे. त्याच्यामुळं आपण जी काही अपॉर्च्युनिटीज शोधणार आहोत ती डाऊन ट्रेंडसाठी पाहिजे. आता तसं पाहायला गेलं तर डेली चार्टवर तुम्हाला 2 हॉल्ट कॅन्डल बनताना दिसलेले आहेत. कदाचित उद्या आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी एक सेल ऑफ किंवा एक मार्केटमध्ये रिट्रेसमेंट पाहायला भेटू शकते, जी आपल्याला गॅप फिल करताना भेटू शकते. तर चला आपण पाहून घेऊया 15 मिनिटावर काय घडतंय. तर 15 मिनिटावर आजचं मार्केट तुम्ही जर पाहिलं, की आपली इथे एक ट्रेंड लाईन बनलेली होती. ट्रेंड लाईनला मार्केटनी डायरेक्टली ब्रेकआउट केलं आणि आपण काल डिस्कशन केल्याप्रमाणे हा हाय ब्रेक होऊन रिटेस्ट झाल्याशिवाय आपण ह्या गॅप लेवलसाठी ट्राय नव्हतो करणार. त्याच्यामुळं आज आपल्याला ट्रेड नाही भेटली. आणि दुसरी गोष्ट, ही ट्रेंड लाईन जरी असेल तरी ट्रेंड लाईनला येऊन रिटेस्ट करून आपल्याला इथं प्राइस ऍक्शन दिसली नाही. त्याच्यामुळं आपण ही ट्रेंड लाईनची ही ट्रेड घेतलेली नाही. तर चला पुढं काय घडू शकतं. आता मार्केटमध्ये एक सिनारिओ बनलेला आहे. मार्केटनी 2 दिवस झाले एका रेंजमध्ये मार्केट, ह्या रेंजमध्येच मार्केट 2 दिवस झाले खालीवर होत आहे. तर ही रेंज आपल्याला जर ब्रेक होताना जर दिसली, याच्या खाली जर आपल्याला एखादी कॅन्डल क्लोज भेटली आणि जर रिटेस्ट झालं तर आपल्याला एक सेलिंग प्रेशर पाहायला भेटू शकतं. पण इथे एक पण आहे. पण तो आहे की तुम्हाला हा जो ही जी लेवल आहे जिथून मार्केट गॅपअप झालं, कदाचित ह्या लेवल पासून एक साइडवेज जाताना मार्केट दिसेल. तर म्हणजे आपल्याला प्लॅन काय करता येईल, जर मार्केट ह्या लोच्या खाली जर निघलं आणि दुपारी 12 नंतर गुरुवारच्या दिवशी इथं जर हॉल्ट केलं आणि त्याच्यानंतर जर हा लो जो आहे हा जर ब्रेक केला तर आपल्याला एक छोटा सेल ऑफ मार्केटमध्ये पाहायला भेटू शकतो. जी आपण लेवल काढली होती ह्या लेवल पर्यंत आपण मार्केटला येताना पाहू शकतो. कदाचित मार्केट ह्या लेवल पर्यंत येईल आणि रिटर्न फिरल. तर आपल्यासाठी हा एक जो पॉइंट आहे मार्केटचा, आपल्याला इथं इथपर्यंत येताना मार्केट ह्याच्या खाली इथं टाइम स्पेंड केल्यानंतर ह्या प्रिव्हियस क्लोजिंगच्या आसपास जर मार्केटने इथं साइडवेज गेलं आणि दुपारी 12 नंतर जर खालच्या साईडला एक ब्रेकआउट दिला तर आपल्याला मार्केट 23,367 ची लेवल, जे आपण काल चर्चा करत होतो, 23,367 च्या लेवल पर्यंत कदाचित येताना दिसू शकतो. हा एक शार्प फॉल मार्केटमध्ये गुरुवारच्या दिवशी घडू शकतो. तर आपला प्लॅन याच्यात सिंपल राहील. हा लो ब्रेक झाल्यानंतर मार्केटनी ह्या रेंजमध्ये साइडवेज गेलं पाहिजे. साइडवेज गेल्यानंतर ब्रेकआउट दिल्यानंतर आपल्याला रिटेस्ट भेटू अगर न भेटू, इथं थोडीशी हाय रिस्कची ट्रेड राहील आणि जे आपलं टार्गेट राहील ते 367चं राहील. मेन आपल्याला इथं साइडवेज मार्केट खाली येऊन साइडवेज मार्केट गेलेलं पाहिजे. तर चला आता आपण बँक निफ्टी पाहूया. आज बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती. बँक निफ्टीनी कम्प्लिटली साइडवेज गेलेली आहे. जे क्लोजिंग झालेलं आहे मार्केटनी साइडवेज क्लोजिंग दिलेलं आहे. मार्केटचा जो ओव्हरऑल ट्रेंड जर तुम्ही पाहिला तर डेली कॅन्डल जर तुम्ही पाहिली तर एक इनसाइड कॅन्डल आपल्याला एक पाहायला भेटलेली. थोडक्यात आपल्याला इथे एक मार्केटमध्ये एक रेंज भेटलेली आहे. मार्केटनी इथं क्लोजिंग देऊन गॅपअप ओपनिंग झालं आणि हे वरती गेलं. बँक निफ्टी ही थोडीशी पॉझिटिव्ह, थोडीशा कन्फर्म नाही, अजून साइडवेज टू अप ट्रेंड मध्ये शिफ्ट व्हायला लागली आहे असं आपण एकदा म्हणू शकतो. पण हे कन्फर्म नाहीये की साइडवेज टू अप ट्रेंड मध्ये मार्केट येतंय का.
आणि अप ट्रेंड मध्ये जरी आलं तरी आपल्याला निफ्टी प्रमाणे फक्त आणि फक्त ही गॅप लेवल हे टार्गेट राहील. जोपर्यंत हा गॅप फील होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये थोडी व्होलॅटिलिटी राहू शकते. तर चला 15 मिनिटावर पाहून घेऊया आपण सिच्युएशन एकदा, आपल्याला काय ट्रेड करता येऊ शकतं. जर बँक निफ्टीमध्ये नेक्स्ट एक्सपायरी मध्ये काम करायचं जर असेल तर हा प्रिव्हियस हाय जो आहे याच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं आणि रिटेस्ट करून जर वरती जायला लागलं तरच आपण ह्या गॅप लेवलसाठी प्ले करणार आहोत. आयदर ह्या लेवलच्या ह्या लोच्या खाली जर मार्केट निघालं तर आपल्याला नेक्स्ट टार्गेट इथं भेटू शकतं. तर बँक निफ्टीमध्ये साइडवेज मार्केट आहे. प्रिव्हियस हाय मोडून ह्या हायच्या वरती जोपर्यंत मार्केट कॅन्डल क्लोज करत नाही 15 मिनिटाची तोपर्यंत आपण बाईंगच्या साईडला ट्रेड घेणार नाहीये. कालचा जो हाय बनलेला आहे मार्केटमध्ये ऍटलिस्ट तो तरी ब्रेक झाला पाहिजे आणि डाऊन साईडला आपल्याला हा लो ब्रेक झाला तर फर्स्ट टार्गेट जे राहील ही गॅप लेवल राहील आणि ह्या गॅप लेवलवर थोडा वेळ स्पेंड करून जर खाली आलं तर ही एक आपल्याला कंटिन्युएशन पर्यंत इथपर्यंत ट्रेड राहू शकते. तर तुम्हाला हा ॲनालिसिस कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक द्या. धन्यवाद.